एपल सीड ऑइल, चवीला एकदम खास. चिराग लाईट सोयाबीन ऑइल, पोषणाने भरपूर. चिराग लाईट तेल, खाओ बढ़िया, खिलाओ बढ़िया. दानोळीत बंधाऱ्यासाठी झाडावर चढून अनोखे आंदोलन, आमदारांच्या आश्वासनानंतर ग्रामस्थांची माघार. पाणी प्रश्नासाठी ग्रामस्थांचा संताप, ठोस निर्णय न झाल्याने गाव बंद ठेवून आंदोलन. दानोळी गावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी तुकाई डोंगर पायथ्याशी मजबूत बंधारा उभारण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी सोमवारी गाव बंद ठेवत अनोखे आंदोलन छेडले. अंबाबाई मंदिरासमोरील चिंचेच्या झाडावर चढून केलेल्या या आंदोलनामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. सन 2023 पासून ग्रामस्थांकडून या बंधाऱ्यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. यापूर्वी वारणा नदीपात्रात जलसमाधी आंदोलन, पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन तसेच तब्बल 52 दिवसाचे ठिय्या आंदोलन करण्यात आले होते. संबंधित प्रस्तावाला तांत्रिक मान्यता मिळाल्याचे सांगण्यात येत असले तरी प्रत्यक्ष कामाला अद्याप सुरुवात न झाल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी आहे. सोमवारी सकाळी ग्रामपंचायत कार्यालयात जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक झाली. मात्र या बैठकीत कोणताही ठोस निर्णय न झाल्याने ग्रामस्थांचा संताप अनावर झाला. त्यानंतर ग्रामस्थांनी अंबाबाई मंदिरासमोरील चिंचेच्या झाडावर चढून आंदोलन सुरू केले. दरम्यान आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी घटनास्थळी भेट देऊन ग्रामस्थांशी संवाद साधला. तुकाई डोंगर परिसरात मजबूत बंधारा उभारल्यास पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागेल. तसेच भूजल पातळीत वाढ होऊन निमशिरगाव, जैनापूर व दानोळीसह इतर गावांनाही त्याचा लाभ होईल असे त्यांनी स्पष्ट केले. संबंधित अधिकाऱ्यांनी सातत्याने पाठपुरावा करून बंधारा उभारण्याची जबाबदारी स्वतः घेत असल्याचे आश्वासन दिल्यानंतर ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतले. यावेळी प्रभारी तहसीलदार क्रांती पाटील, उपविभागीय जलसंधारण अधिकारी योगेश पोळ, शाखा अभियंता स्वप्नील शिरोळकर, जयसिंगपूरचे पोलीस निरीक्षक संतोष गोरे, वनपाल अरुण खामकर, मंडल अधिकारी राहुल कोळी, धनाजी चिडमुंगे, बापूसो दळवी, रावसाहेब भिलवडे, राम शिंदे, सतीश मलमे, सरपंच सुनीता वाळकुंजे, उपसरपंच मंगल दळवी यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. 3 टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉनला क्लिक करा. ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ऍड करा.